भाजपवरती निशाणा साधलेला आहे। महानगरपालिका निवडणुका परिवर्तनाची भावना आहे असं म्हटलं। पवार साहेब खूप मोठे नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत। आजपर्यंत माझा समज होता की पवार साहेब परिस्थितीचं आकलन केल्यानंतरच विधान करत असतील, पण आजही त्यांच्या विधानामुळे माझा त्यांच्या केलेल्या विधानामागच्या हेतूवर 100% शंका उपस्थित होते। निवडणुका घेण्याचं काम पवार साहेबांनाही माहिती आहे, निवडणूक आयोगाचं असतं। निवडणूक आयोगात ज्या वेळेला निवडणुका घोषित करेल त्यावेळेला माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये कुठल्याही निवडणुकीला समोर जायला आम्ही तयार आहोत। माननीय पवार साहेबांना तरीही कुठली निवडणूक आयोगाने स्वतःहून संपूर्ण घोषित करण्याआधी घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खासदारांना किंवा मुंबई किंवा राज्यातील आमदारांना राजीनामा द्यायला सांगावा, अगदी रोहित पवारांना राजीनामा द्यायला सांगावा आणि तिथल्या पोटनिवडणुकीमध्ये 4 हात करायला आमची महायुती तयार आहे। पवार साहेब यासाठी तयार होतील का हा प्रश्न त्यांना माझा उपस्थित। राज्यातल्या जनतेची भावना जी आहे ती आता परिवर्तनाची झालेली आहे, म्हणूनच त्यांनी पवार साहेबांना माझी विनंती आहे, सर्वसाधारण निवडणूक आयोग घोषित करील त्यावेळेला निवडणुकीत सत्य समोर येईल, पण त्याहीपेक्षा लवकर जर काही खुमखुमी असेल तर शरद पवार साहेबांनी रोहित पवारांना राजीनामा द्यायला लावावा, त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्याची परिस्थिती निर्माण व्हावी। 4 हात आम्ही करू आणि मग शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांच्या नेतृत्वात रोहित पवारांचाही पराभव करू। सर, श्रीरामपूरमध्ये 4 दलित तरुणांना उलट बांधून शेळी चोरल्याच्या संशयावर मारण्यात मला याची पूर्ण माहिती। रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी जी माहिती समोर येते त्यानुसार आता सीबीआयने सरकारच्या वतीने याच्याबद्दल उत्तर देण्यात येईल, मला याची कल्पना नाही। विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे, चलो घर अभियान जे भाजपचं आहे ते म्हणतात की घर घर लागली आहे भाजपला। भारतीय जनता पार्टी घर घर अभियान करते, ते प्रत्येक घरी जाण्यासाठी, प्रत्येक घरातील मतदाराला संपर्क करण्यासाठी, ज्या लोकांना राजकीय पक्षाचं प्रतिनिधी म्हणून घरात कोणी घेतच नाही असे प्रतिनिधी म्हणजे विजय वडेट्टीवार आणि त्यांचा काँग्रेस आहे, त्यांच्यावरचा राग, संताप हा जनतेचा इतका आहे की त्यांना कोणी घराजवळ आणि घरात घ्यायला तयार नाहीत आणि म्हणून त्यांची असलेली कोल्हेकुई आहे। राष्ट्रवादीत कुठलीही फूट नाही आहे असं म्हणतायत राहुल नार्वेकर, पण दुसरीकडे बघितलं तर संजय राऊत म्हणतात जर फूट नसेल तर मग आमच्या प्रकरणात एवढी दिरंगाई का केली जाते? संजय राऊत साहेबांना दुसऱ्याच्या घरात डोकायची जी सवय आहे त्यामुळे त्यांच्या पक्षातला आणि त्यांच्यामुळे त्यांच्या पक्षाचा दोन्ही अर्थाने ऱ्हास झालेला आहे। संजय राऊतांनी दुसऱ्याच्या घरात डोकायला सुरुवात केल्यामुळे स्वतःचा पक्ष त्यांनी संपवला, दुसऱ्याच्या घरात बघितल्यामुळे त्यांचं पक्षातलं स्थान हे आता खाली गेलेलं आहे। तर राऊत साहेबांना महाराष्ट्र त्या ठिकाणी गांभीर्याने घेत नाही एवढंच मी या ठिकाणी म्हणेन। थँक्यू।